असे सर्वास म्हणोनी. कधी कधी तर काय व्हायचं की आईची स्वयंपाक थोडासा राहिलाय, थोडासा उशीर झालाय, किंवा यांना आधी अजून घाई आहे आणि म्हणून कधी भक्ष वेळेस नसावे, परी कुणीही ना थांबावे. भूक खरी त्या नच अन्नाची, असे हरीच्या सहवासाची. परत एकदा लक्षात घेण्यासारखं आहे, आवश्यक गोष्टींचा त्याग करावा लागला तरी चालेल, पण मला भगवंताचा सहवास पाहिजे, असं किती वेळा वाटतं. असं आपलं आपलं सगळ्यांनी बघायचं असतं, कारण हे काय आहे, सत्य असत्याशी मन केली ग्वाही. त्यामुळे आपलं आपण ठरवायचं की याच्यामधलं काय काय आपल्यामध्ये अजून यायला हरकत नाहीये. तर त्यामुळे आवश्यक गोष्ट नाही मिळाली जी मला आवश्यक वाटतेय, जी मला असं वाटतंय की याच्याशिवाय शक्य नाहीये, जे हिताचे आहे ते प्रिय वाटत नाही, जे कर्तव्य आहे ते आवडीचे ठरत नाही. तर त्यामुळे हिताचं काय हे न कळल्यामुळे जे नको ते मला आवश्यक वाटतं आणि मग त्याचा त्याग करावा लागला तर दुःख होतं. असं न होता त्याचा त्याग केला तरी मला देव पाहिजे असं वाटेल तेव्हा खरं. चरणे चरणे सोडून किती कवेळा, गायींनी चाटणे हरीला. फक्त गोपबालकच भूक विसरत होती अशी नाही, त्या गायी सुद्धा भूक विसरत होत्या. चरणे सोडून किती कवेळा, गायींनी चाटणे हरीला. श्याम वाजवी मंजुळ वेणू, तृप्ततेची होती धेनू. या धेनू तरी मोठ्या गायी आहेत, समजदार आहेत. त्यांची वासरं नाचवित निच पुच्छ चामरे, श्रीकृष्णाचे भवती. बागडती वासरे जणू नव पल्लव आम्रावरती, जय हरी सुख कंदा. शक्य नाही. काय आहे ना, कवीची कल्पना. वासरं पाहिली आहेत, लक्षात आहे, वासरांची जी शेपूट आहे, त्यांच्या शेपटीचं जे टोक आहे ना, त्याचा जो तपकिरी रंग असतो, तर जी नवीन आंब्याची पानं आहेत ना, त्यांचा रंग तसाच असतो बघा. बागडती वासरे जणू नव पल्लव आम्रावरती, जय हरी सुख कंदा. खरंच शब्द सुचत नाहीत काय म्हणावं या सगळ्याला. असे बरेच दिवस गेले, सगळे गोप अगदी आनंद लुटत होते रानामध्ये जाण्याचा. भोजन समयी एके दिवशी, वदे यशोदा श्री नंदासी. नवरा बायकोंमधले संवाद बघा. होईल का मम एक ऐकणे, होईल का ऐकणं, आता पुढे गोकुळी राहणे. आणि काय व्हायचं, या सगळ्यांमुळे ते प्रेम एक्झॉस्ट नाही होऊन जायचं ना. नाही तर रोज उठून आय लव्ह यू म्हटलं की मग ते एक्झॉस्ट होऊन जातं, मग काही दिवसानंतर त्याच्यात मजा राहत नाही. पण याच्यातली जी मृदुलता आहे ती खरंच अनुभवायला मिळायची. नवेच संकट नित्य कोसळे, 4 दिवसही नीट न गेले. किती राक्षस आले आपण पाहिलं काल, किती असुर आले होते. काय केले तरी नच जाणे, या मेल्यांचे मम बाळाने. माहित नाही ना अजून तो कोण येते. काल म्हणे यमुना तीरावर, बक कोणी धावला हरीवर. परवा वत्सच ये माराया, निश्चित ही असुरांची माया. जगदंबेची कृपा म्हणोनी, हरी वाचला विघ्नातूनी. आता जास्त ना विषयाची परीक्षा नको बघायला, फार झालं इथे. फार मथुरेच्या जवळ असल्यामुळे सारखे असुर येत आहेत. आता परीक्षा नको विषाची, दूर इथुनी जाऊया सदाची. असं यशोदेनी नंदाकडे मागणं मागितलं. आता काय झालं, नंदाच्याही मनात होते, गोकुळ सोडावेसे. कारण वेगळं होतं. कारण आथा नुरले तेथे, गवत गुरास पुरेसे, जय हरी सुख कंदा. त्यामुळे नंदाच्याही मनात येत होतं की आता इथून गायींना भरपूर गवत मिळण्याची शक्यता कमी आहे. गायरानं असायची ना ती, त्यामुळे काही दिवस दुसऱ्या गायरानात जायचं, तोवर हे पहिलं गायरान पुन्हा मोठं होईल, मग परत इकडे येऊयात, अशी ती परिपाठी चालायची. पत्नीसी परी कसे कथावे, याच विचारी तये असावे. का मांडियला संसार मोडणे, रुचेन कधीही स्त्रिया कारणे.
इतकं कष्टाने घर लावलंय आणि आता ते उचला आणि परत कुठेतरी जा, हे स्त्रियांना आवडणं जरा शक्यता कमी आहे. आणि मग कशाला वादाची ठिणगी टाकायची, किंवा संधी शोधावी चांगली म्हणजे वाद होणार नाही. त्यामुळे नंद या विचारातच होता, पण कसं सांगावं ते समजत नव्हतं. आता बरं झालं, आज तीच होऊन सांगते, सहज मानिले नंदाने ते. बघ मी तुझ्या किती आज्ञेत आहे. होईल का मग एक ऐकणे म्हणलं की लगेच ऐकलं मी, चल जाऊया. आणि बाकीचे मग सगळे, एकटे नंद आणि यशोदा नव्हते जाणार, सगळं गोकुळ. इतरांची तो होती वृत्ती, नंद म्हणे जी पूर्व दिशा ती. तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही म्हणाल जायचंय का, चला निघूयात. ताबडतोब सामानाने गाडे भरिले, पेट्या भांडी फडे टोपले. पेट्या आणि भांडी घेतले ते ठीक आहे, पण झाडून खराटा झालेला फडा सुद्धा, भोक पडलेली टोपली सुद्धा, हे सगळं घेतलं. संसारातील क्षुद्र ही वस्तू, गृहिणींचा त्यावरती हेतू. आता ना खरं सांगायचं तर याच्यावर फार चेष्टा होते, पण मी बघते की ज्या कष्टाने पूर्वीच्या जमान्यातल्या बायकांना घरामधली एक एक गोष्ट जमवावी लागली, आणि स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम नसताना, त्यामुळे कोणीतरी आहेर दिलेलं, आईनी अधिक मासाच्या निमित्ताने दिलेलं, बहिणींनी काहीतरी दिलेलं, असा त्यांचा सगळ्यांचा संसार जमला. आज आम्हाला त्याची किंमत वाटत नाही, कारण आमच्या हातामध्ये स्वकमाईचे पैसे खेळत आहेत. आत्ता असं वाटलं की जाऊन बाजारामध्ये जाऊन आणलं, नाही आता ही फॅशन जुनी झाली, त्याच्यामुळे सगळं स्वयंपाकघर रिनोव्हेट करून टाकलं, असं होत नव्हतं. एक चमचा जरी इकडे तिकडे कुठे गेला तरी व्याकुळ व्हायचं. हे आपण सगळ्यांनी आपल्या सासू आई यांच्याकडचं अनुभवलेलं आहे. तो डबा कुणाला दिलाय हे लक्षात असायचं, आणि तो नाही आला तर कसा युक्तीने मागावा, हेही चातुरता होती, चतुरता. त्याच्यामुळे तो मागून घ्यायचा हेही माहीत असायचं. याचं कारण खूप सहज आहे की त्या पैसे मिळवायला बाहेर पडत नव्हत्या, त्यामुळे त्यांना जे दिलं जाईल त्याची त्यांना किंमत होती, आणि मग ते जपून ठेवावं, काटकसरीने संसार करावा हेही वाटत होतं. आणि म्हणून त्यांची चेष्टा करण्यामध्ये अर्थ नाही आहे. आज आपल्याला शक्यता खूप झाली आहे, म्हणून आपल्याला त्याची किंमत वाटत नाही. एखादा डबा माझा आहे का तुझा आहे हेही लक्षात येत नाही. जिला दिलं ती म्हणते अच्छा माझा आहे का, ओके दिला होता का तुला, असं पण होतं. वृंदावन नामे सुमनोहर, स्थान असे यमुना तीरावर. सर्व सोय पाहता त्या स्थली, गोपानी निजगृहे वसली. कसं दिसत होतं ते, यमुना तीरी अर्धवर्तुले, शोभे घोषतयांचा. आकाशातील गंगे जवळी, चंद्र जसा षष्ठीचा जयवरी सुखकंदा. अगदी मोकळं निरभ्र नाही म्हणणार मी, खेडेगावातलं आकाश, जिथे कृत्रिम लाईट नाहीये, अशा प्रकारचं जर आकाश असेल, आणि आपल्या सुदैवानी जर षष्ठीची चंद्रकोर आकाशगंगेच्या शेजारी दिसली तर असं सुरेख जे दृश्य दिसेल, तसं या यमुनेच्या तीरावर असा अर्धगोलामध्ये त्यांचा घोष म्हणजे त्यांचा गट गोकुळाचा अवसला होता. तरुशाखे पोवळे मधाचे, दृश्य मनोरम तसे व्रजाचे. वा पुष्पांचा एकच झुबका, वनवेलीवर खुले जणू का. एकच घोष होता तो, आणि त्याच्यामुळे सगळीकडे हिरवगार रान आणि मध्ये ते रंगीबेरंगी घरं, त्याच्यामुळे वनवेलीवर एकच फुलाचा झुबका यावा असं दिसत होतं. शाद्वल भूमी, शाद्वल म्हणजे आता सध्या जशी हिवाळ्यात आपल्या पावसाळ्यात दिसतीये हिरवीगार. शाद्वल भूमी असे भोवती, हरित कोवळी गवते डुलती. मध्ये दिसे व्रज बेट जापरी, लाटांच्या नृत्यात सागरी. ते गायरानाचं गवत असं उंच असतं, आणि मग वाऱ्याने असं असं होतं, त्याच्या ज्या लाटा येत आहेत त्याच्यामध्ये ते मध्ये व्रजाचं बेट दिसत होतं. फलवृक्षांनी वने बहरली, आम्र जांभळी चिंचा बकुळी. ताड माड खरजूर पोफळी, विविध फुलांची सीमा उरली. वृक्षराज भांडीर येतीचा, भांडीर म्हणजे वडाचा वृक्ष. क्रीडा मंडप जणू वनीचा, विस्तरलासे शतखोडांनी, आच्छादित वन घन पर्णांनी.
शतफोडांनी विस्तारलेला वटवृक्ष आणि जणू काही खेळायला अंगण मंडप घातलाय निसर्गाने की या आणि याच्या खाली गोपबालकांनी खेळायला हरकत नाही. किती बारीक निरीक्षण आहे. पारंब्यांचे झुलती झोके, गोंड्या समजा पिवळी टोके. मी पहिल्यांदा जेव्हा कृष्णकथामृत वाचलं ना तेव्हा वडाचा वृक्ष दिसला, पारंबी दिसली की जाऊन बघावं. अक्षरशः कमीत कमी 100 वेळेला पाहिल्याच्या नंतर मला एका कोवळ्या पारंबीच्या टोकाला ते पिवळं फुल दिसलं. पण किती बारीक निरीक्षण आहे की अशी पारंबी जेव्हा येते तेव्हा तिच्या टोकाला ती पिवळं टोक असतं तिच्या शेवटाला. शुकादिकांचे कलसंगीत, तलाश्रितांचे मनोरम गीत. मनामध्ये जंगलात जाताना भलं मोठा स्पीकर घेऊन जायचा, आपले रेडिओ लावायचे, हे नव्हतं. त्याच्यामुळे कशी गाणी होती, शुकादिकांचं कलसंगीत, आणि त्याच्यामुळे तिथे बसलेल्यांचं मन रमत होतं. पहिल्यापेक्षा वनस्थली ही आवडली गोपाते, बालपणाहून तारुण्याची दशा जशी सर्वाते, जय हरी सुखकंदा. कधी एकदा मोठा होईल असं लहान बाळांना होतं ना, बदल हवासा वाटतो, तसं हे वृंदावन गोपांना अतिशय आवडलं. गायी सोडून चरण्यासाठी जमती वल्लभ यमुना काठी, आज खेळणे कवण्या रीती, प्रश्नावर यारणे माजती. आता काय, स्वतःची जशी तब्येत त्याच्याप्रमाणे खेळ. राम म्हणे खेळूया झोंब्या, कुस्ती खेळूया. हरीस रुचती सुरपारंब्या, कारण त्याच्यामध्ये अतिशय चपळपणा पाहिजे. पेंद्या बोले बरी लंगडी, की दुसरा म्हणतो आहे की तव तशी तंगडी. तुला काही, तू तर नेहमीच राज्य घेऊ शकतोस, काहीच हरकत नाही. प्रेमळ थट्टा अशी करावी, कधी मनोहर गीते गावी. श्रमहरुनी उत्साह देत जणू, श्रीकृष्णाची मंजुळ वेणू. दुधात साखर. हे सगळं झाल्यानंतर जर थकलो तर कृष्णाची वेणू. कधी दुपारी नदीत त्यांनी, खुदडावे सबकावित पाणी. कुणी तयाने होत घाबरा, हास्याचा मग उडे फवारा. उथळशी नदी होती यमुना नदी तिथे, त्यामुळे खुदडावे, पोहावे नाही, खुदडावे. आणि त्याच्यामध्ये ती उथळ असल्यामुळे त्याच्यामध्ये खेळणं चालायचं. परिवदे बलराम, राम ना पोहण्यात या काही. उणीव येथे हीच येवडी, अथांगसे जल नाही, जय हरी सुखकंदा. ही नदी इथे खोलच नाहीये, त्यामुळे पोहण्यात जी मजा येते ना ती येतच नाही. बेबी पूल आहे नुसता, त्याच्यामुळे याच्यात काय पोहायचं असं बलरामांना वाटलं. पण बाकीचे जे मित्र होते ते आसपास अजून जास्त हिंडून आलेले होते. डोह येथही आहे रामा, खूप खोल परी येत न कामा. काय कारणे हरी विचारी, तेथ ना कालिया नाग विषारी. गरल तयाचे फार भयंकर, कथी सीतामा म्हणती वनचर. आम्ही रानात फिरायला गेलो होतो, ते वनचरांनी सांगितलं डोहाकडे अजिबात जाऊ नका बरं का, त्याच्यामध्ये कालिया नाग आहे. गरल तयाचे फार भयंकर, कथी सीतामा म्हणती वनचर. काय म्हणतात वनचर? खगजे डोहा वरुनी उडती, दाहक वाफेने कोसळती. एखादा पक्षी वरून उडाला तर तोही त्या डोहाला पार करू शकत नाही, त्या विषाची जी वाफ आहे त्यांनी तो पडतो खाली. शक्य नसे नुसते जल शिवणे, दूरच राहो पिणे पोहणे. जीव चुकून जे तेथे गेले, पुन्हा कधीही परत न आले. तिथे बिलकुल जायला नको. खरं सांगायचं तर गायरान संपन्न तेथले, तरुवेलींनी शोभविलेले. वर्ज जाहले आम्हा सदोदित, सदन जसे का पिशाच पीडित. हे कोण सांगताय? वनचर, जे तिथे आधीपासून राहत होते ते सांगताय. आता हे आधी इथे राहणारे होते त्यांच्यासाठी, पतितोद्धारायासाठी येईन. मग आता यांना इतका त्रास असेल तर दूर केला पाहिजे. म्हणत हरी मग कोठून शांती व्रजामध्ये नांदेल. आग भडकती उषास असता,
झोप काय येईल जय हरी सुख कंदा. कशी खुलावी तळ्यात कमळे बचनागाचे असता जाळे. जेथे घरटे करून ससाणा सुखद काय तो वृक्ष शुकांना. त्या दुष्टासी निर्दाळावे वाहे स्थळ सोडून पळावे. ना तरी माझे अपाप गोधन निर्भय सांगा होईल कोठून. काय आहे की असं आपण पळून नाही गेलं पाहिजे. त्यजणे निज सुख खल भीतीने ही तो भ्याडांचीच लक्षणे. आपण काही भ्याड आहोत का? आपण शूरवीर आहोत, पुष्ट झालोय, आपल्याकडे शक्ती आहे. उचित गमे मज दुष्टांचा वध जये नांदती सुखामध्ये बुध. दुष्टांच्या संहारासाठी येईल है ना. सगळी त्याच्यामध्ये ज्या प्रतिज्ञा होत्या त्याच्यामधली एक आहे. दादा चल रे चला सर्वजण त्या सर्पाचे करीतो शासन. तो म्हणाला आणि सगळे अरे नको नको तिकडे जायला नको, नको जाऊ दे हे म्हणण्याही गोपा अवसर उरला नाही. कृष्ण मागून बलरामादिक काही धावत गेले. इतर हो मी मनी भया कुल वृत्त गोकुळा नेले. जय हरी सुख कंदा. काही बलरामासारखे त्याच्या पाठी धावत गेले, काही जण गोकुळाकडे पळाले. काय कृष्णाने अगोचर केले, चला लवकर त्याला वाचवावं लागेल. त्यांनी हे सांगितलं गोकुळात. अग्निवर्ष जा हला गोकुळी व्यथित झाली हृदयी सकळी. काम करातील तसेच टाकून यमुनेवर धावती गोपजन. भान रहित की होय यशोदा. अरे सांगितलं होतं ना जपून राहा, इकडे तिकडे जाऊ नको, वनात दूर जाऊ नकोस. काय केलंस बाळा आज हे? भान रहित की होय यशोदा हा का मारी कृष्ण मुकुंदा. पिटी हृदय बडवी कर भाळी विव्वल नयने अश्रू ढाळी. ठेच लागली पद मुरगळले गुंतून झुडपा वस्त्र फाटले. पडली उठली पुन्हा धावते भान कशाचे तिजला नमते. आता यशोदेच्या मागे सगळ्या गवळणी तिच्या सख्या. सावरती गवळणी तियेसी दुःख उणे जरी नसे तयासी. सुकेल ना हा अमुचा काना. त्यामुळे तिला जेवढं दुःख होतं ना तेवढंच दुःख त्यांना पण होतं. पण कसं आहे हे, व्यथा जरी दोन्ही करासी गोंजारी की एक दुजासी. काय असतं ना की एका हाताला किंवा एका पायाला जर इजा झाली तर दुसरा हात आणि पाय त्याला गोंजारतो आणि त्याचं सगळं काम स्वतः करतो. मग काही दिवसांनी त्याला फटीक व्हायला लागतो, इतका दुखतो, असं होत असतं. पण ही उपमा किती विलक्षण आहे की त्या गवळणींनाही तेवढंच दुःख झालं होतं, पण त्या यशोदेला सावरत होत्या. गोपही होते बरोबर जे घरामध्ये होते ते. हरी थांब अविचार करीन हा लोक धावता वदले. तोच हरीने चढून कदंबा उडी घेतली खाले. जय हरी सुख कंदा. कदंबाची अशी एक फांदी आली होती डोहावर. सरा 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 कदंबावर चढला आणि अरे हरी थांब थांब म्हणेपर्यंत त्यांनी डोहात उडी घेतली. आता काय आहे, हेतुआभासा तर्कच करायचा. का हो, बरं पक्षी उडताना ते पक्षी पडून जायचे म्हणे वाफेनी, मग आता हा कदंब कसा टिकला? त्याच्यावर नाही का विषाचं काही झालं? तर असं म्हणतात म्हणे की गरुडाने जेव्हा तो काल आपण कथा पाहिली ना, तो अमृताचा कुंभ जेव्हा हरून आणला आणि ती जी काय लढाई झाली त्याच्यातले 1-2 थेंब त्या कदंब वृक्षावर पडले होते. आणि म्हणून ते जे वाफा निघत होत्या विषाच्या त्याच्याने त्या कदंब वृक्षाला काही झालं नाही, तो हिरवागार होता. अशा कदंब वृक्षावर त्यांनी चढला तो आणि त्यांनी डोहामध्ये उडी घातली. कृष्ण बाळा आक्रंदून घेत यशोदा भूवर लोळण. पोचली होती तोवर त्याला धरायला, पण धरायला संधीच मिळाली नाही. चढला झाडावर आणि उडी टाकली. आता तिच्या हातामध्ये काहीच राहिले नाही. कृष्ण बाळा आक्रंदून घेत यशोदा भूवर लोळण. धाय मोकुल नरडे बापुडी केस आपुले ओढून तोडी. गोंधळलेल्या व्यथित मनाने
बघती सारे सजल लोचने. बाकीचे सगळेजण आता काय करावं, हिला सावरावं का त्या कृष्णाला वाचवावं, आपली हिंमत नाही बाबा. धाव घेत कालिया हरीवर, फूम फाटत निज फणा भयंकर. कालियाला कळलं यांनी उडी मारल्यानंतर, आला लगेच सरसरून वर. इंगळतेवी जळते डोळे, लाल शरीरा देवे टोळे. जिभा उग्र शतमुखी लोळती, ज्वाळा जळुगिरी कुहरी उठती. तो ज्वालामुखीच्या त्या ज्वाला येतात ना डोंगरातनं, तशा त्याच्या तोंडातनं तो जिभा लसलसत होती त्याची, आणि त्याच्यातनं जणू काही ज्वाळा बाहेर येत आहेत असं वाटत होतं. काय केलं त्यांनी, जो कृष्णाने असा डाईव मारला होता ना सरळ खाली, कृष्णाचं शरीर सरळ होतं, त्यांनी संधी साधली आणि कृष्णाच्या शरीराभोवताली वेटोळे दिले ताबडतोब. आणि असं म्हणतात की टाळू जी असते ती नाजूक असते, त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की चावा घ्यायचा का टाळूवर, की लगेच शरीरामध्ये त्याच्या सगळं विष भिनलं पाहिजे. घालून विळखे श्रीकृष्णासी, घट्ट आवळी सर्वांगासी. डंख मकराय बघे शिरावर, हरिपरिना देई अवसर. सूरपारंब्या उगीच खेळले होते का, त्याच्यामुळे चपळपणा इतका होता की त्यांनी काही अवसर देऊ नये त्याला. इकडे गोपवधूंना दिसत होतं काय चाललंय ते, कारण अजिबात प्रदूषण नव्हतं, स्वच्छ पाणी, त्याच्यामुळे त्या डोहात काय चाललंय हे काठावर उभे असलेल्यांना दिसत होतं. कृष्णाची स्थिती पाहुनी गोपवधू उरपिटती, सती यशोदा मूर्छित झाली, कासा विसर्जन होती जलहरी सुखकंदा. निष्ठुर का झाला सदया घन, घेशी अमुचा प्राण हिरावून. कृष्णा वाचून गोकुळ सारे, प्रेताहुन प्रेत असे रे. संकट तेथे ये वरचेवर, म्हणून केले व्रजे स्थलांतर. तीच दुर्दशा परी येथही, कारण त्यास सुख कुठेच नाही. कृष्णाला सोडवायला त्यांची हिंमत नव्हती. पण आता कृष्ण जर मरणारच असेल, कशास व्हावे जीवित असले, उडी घालण्या सर्वही सजले. कशाला जिवंत राहायचं मग, आणि म्हणून आता उडी मारायला लागले. चंद्रशेखर गोखलेंची एक चारोळी आहे की तू उडत असताना मी उडी मारली, हे तुला वाचवायला नाही, तुला मरताना सोबत असावी म्हणून. म्हणून मी पण उडी मारली, नाही तर मला कुठे येत आहे पोहायला, पण मी पण उडी मारली कारण तू आता मरणार आहेस, बुडणार आहेस, तर मी पण तुझ्या बरोबर आहे. तशी या सगळ्या गोपांनी उडी मारली. सगळे उडी मारायला निघाले, पण बलरामाला माहितीये की श्रीकृष्ण कोण आहे, ज्येष्ठ बंधू व्हावे म्हणून तो आलेला आहे शेष, त्यामुळे त्याला माहिती आहे कोण आहे. त्यामुळे त्यांनी अतिशय युक्तीने त्या सगळ्या गोपांना थांबवलं. डोहा माझी म्हणजे ते उडी मारायला चालले होते. रामाने परी आळविले विनमून कसे तरी, मुकुंद इकडे करीत कौतुक, निजांग फुगवी करुणी कुंभक. काय झालं, बलराम म्हणाले अरे त्याच्यावर विश्वास ठेवा, त्यांनी आतापर्यंत किती मारलेत असुर पाहिले ना आपण, आणि समजा तुम्ही आतमध्ये गेल्यावर मरणारच आहात ना, तर मग आपण वाट पाहू ना थोडी, शेवटी आपण सगळेच जण उड्या मारू. मग असं जर वाटलं तर थांबले सगळेजण. मग बघताय मुकुंद काय करतोय, मुकुंद इकडे करीत कौतुक, निजांग फुगवी करुणी कुंभक. श्वास आतमध्ये रोखणं, प्राणायामाचा प्रकार. त्याच्यामुळे काय झालं माहितीये, शरीर वाढायला लागलं श्रीकृष्णाचं. आणि मग त्या वेटोळे दिलेले होते ना घट्ट, मणके झाले ढिले तनूचे, प्रतान कोमल जसे लतेचे. जसे ते हे असतात ना तृणांकुर, ते वेली जी पकडते वरवर जायला, तर तसं ती जी एवढी कोमल असते तशी त्या नागाची काया झाली. कारण असं म्हणतात की तो जो सरपटतो ना, तर त्याच्यामध्ये त्याच्या मणक्यांमधले जे जॉईंट्स असतात ते खूप विशेष असतात. त्या जॉईंटचं जर डिस्लोकेशन झालं तर त्याला काहीच करता येत नाही. आणि मग यांनी सगळं शरीर फुगवल्यामुळे सगळे जॉईंट्स तट 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 एकमेकापासून दूर झाले, आणि मग त्याच्यामुळे त्या नागाला काहीच करता येईना. चढणी मग त्या सर्प फळेवर, पांडव आरंभी योगेश्वर. पदाविन्यासे गोविंदाचे, व्याकुळ झाले प्राण खलाचे.
भगवंताने तांडव सुरू केलं. भगवंताचे पाय आहेत ते, काय होईल त्या नागाचं. धापा टाकीत शरण येत तो रक्षी देवा माते. भार्या त्याच्या पदा विनविती दे प्रभू सौभाग्याते. जय हरी सुखकंदा. तो काही एकटा नव्हता राहत, सहकुटुंब होता. आणि इतके दिवस त्याच्या भार्याला विश्वास होता की तो जे काय करतो, पण आता बघतायत की आता याचं गेलं सगळं. मग त्या भार्या पुढे झाल्या. जशी लक्ष्मी हरी गप्पा बसले, पती सहाय्या ये धावणी, तशा आल्या. विनंती करतायत की हरी आमच्या सौभाग्याला दे. द्रवला चित्ती श्री करुणा घन शरण येत त्या भयते पोथुन. रमण कास जा निघा येथुनी आज्ञा ती मानली तयांनी. जिथे काही पशु असणार नाहीत, मनुष्य वस्ती असणार नाही, अशा ठिकाणी जा. गेले सगळेजण. श्रीहरी परतुनी येता काठी यशोमतीने धरिला पोटी. नयनाश्रूंनी केला सत्वर विजयाचा अभिषेक हरीवर. तिने जवळ घेतलं श्रीकृष्णाला. बाकीच्या गोपी निज नेत्रांच्या शुभ दीपांनी औक्षण केले गोपवधूंनी. जय जयकारे गोप गर्जले व्योमतयाने कंपित झाले. व्योम म्हणजे आकाश. बघून हरीचा विक्रम अद्भुत हा नाही सामान्य गोपसुत. आता त्या गोपांना हळूहळू कुठेतरी जाणवायला लागलं की असं ऐकलं होतं बरं का, आम्ही गेलो होतो ना मथुरेला बरात बघायला, आणि तेव्हा आकाशवाणी झाली होती की ईश अवतार घेणारे देवकीच्या पोटी 8वा गर्भ. कदाचित हा तर नाहीये, चुकून देवकीच्या ऐवजी यशोदेच्या पोटी आलाय का काय, अशी त्यांना शंका यायला लागली. ईश जन्म होता घेणार तोच असावा कदाचित, अशी आत्ता त्यांना शंका आली. निश्चय होता असा जनांचा श्रीकृष्णाचे विषयी. प्रीती हृदयी होती ती ते रूप आगळे येई. जय हरी सुखकंदा. आत्तापर्यंत नुसतं प्रेम होतं, आता आदर आला. कारण बहुतेक हा ईश आहे बरं का. हा निश्चय जेव्हा झाला तेव्हा आदर आला. मग आता भक्ती म्हणजे काय, तर महात्म्य किंवा मोठेपणा लक्षात घेऊन केलेलं आदरयुक्त प्रेम जे आहे ना, ते म्हणजे भक्ती. आणि मग याला आपण मधुरा भक्ती म्हणतो, प्रेमाने केलेली. आप्पा सांगतात कसं झालं गोपांचं. विवाहिता कुलकन्या जेवी साध्वीच्या पदवीस चढावी. लग्न झालं, सौभाग्यवती झाली, त्याच्यानंतर तिला जे तेज चढतं तसं त्या गोपांच्या प्रेमाला झालं. उद्यानातील सुरभी कलिका ईश पूजने प्रसाद जणू का. फूल तोडलेलं जेव्हा भगवंताच्या पायी वाहिले आणि नंतर ते गुरुजी जर आपल्याला प्रसाद म्हणून देतील तर आपण जपून ठेवतो, तसं झालं या सगळ्या गोपांचं की कृष्णाबद्दल प्रेम होतंच, पण आता भक्ती झाली. अजून काही उपमा देत आहेत आप्पा. स्वच्छ सुशीतल असे मेघजल तीर्थ ते सये गंगोत्रीवर. गंगोत्रीवर जो पाऊस पडतो तो सगळा गंगा होतो, तसं झालं. देवी हरिविषयीची प्रीती भक्तीची घे पावनताती. गोपांच्या संसार वासना उदात्त अथवा परमार्थ भावना. एक रूप जाहल्या हरीसी रजनी दिनजे जसे उसे उशेशी. म्हणजे त्या गोपांच्या ज्या सगळ्या काही संसारातल्या इच्छा असतील, काही नामस्मरणाच्या भक्तीच्या असतील, कुठलीही इच्छा असू दे ती हरिचरणावरच गेली. कारण त्यांना आता कळलं की हा नुसता हरी नाही, हे परब्रह्म आहे आपल्याकडे आलेलं. सागर रेषा अंबर रेषा एक रूप वा क्षितिजी जैशा. हरीस अर्पुन हृदय आपुले व्रज हरी भजनी वेडे झाले. कशी त्यांची भक्ती पुढे पुढे होत गेली, वर होत गेलेली आहे. आता सस्पेन्स ठेवत नाही. अनेक युगांमध्ये जे ऋषीमुनी होते त्यांना असं झालं होतं की ते पुरुष जन्माला आल्यामुळे त्यांनी मधुरा भक्ती, प्रेम, समर्पण हे अनुभवलंच नव्हतं पूर्णांशाने.
आणि मग ते भगवंताला असं म्हणाले की मग आम्हाला कधीतरी मधुरा भक्तीचा अनुभव दे. तर भगवंत म्हणाले तुम्ही गोकुळामध्ये गोपी म्हणून जन्माला या. आणि मग आता त्यांचा उद्धार करायचा होता म्हणून श्रीकृष्णांनी तिथे जन्म घेतला. आणि हळूहळू त्यांची त्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आता उद्धाराच्या दिशेने. पण होतं काय माहितीये की ज्ञानिया पाठी अहंकार लागतो, तसं त्या ज्ञानाच्या मनामध्ये संशय पण खूप येतात. कारण अहंकाराच्या पाठोपाठ संशय येतात. तसा ब्रह्मदेव ज्ञानाचा देव त्याच्याच मनात संशय आला. म्हणजे आता ह्यांना पटायला लागलं हा कृष्ण म्हणजे ईश आहे आणि त्याच्या मनात संशय आला. कृष्णाच्या ईशत्वाविषयी ब्रह्मदेव कृष्णाच्या ईशत्वाविषयी ब्रह्मदेव परिहृदयी. चाल चुकली. कृष्णाच्या ईशत्वाविषयी ब्रह्मदेव परिहृदयी शंकित झाला ज्ञात्यालाही मोह पडावा काही जय हे सुखकंदा. हे कसं झालं म्हणे. ग्रहण लागते श्री सूर्याते गढूळ गौतमी जलही होते. रत्नाकर हे नाम साजले आत तरीही शंख शिंपले. तुरटपणा लवन वसे मधुसी मुखी न वंदावे गायीसी. जो चंद्रावर डाग असतो ना तसं झालं. सूर्याला ग्रहण लागलं, गौतमी जल गढूळ झालं. रत्नाकर म्हणे आणि शंख शिंपले. मधु गोड पण त्याच्यामध्ये तुरटपणा. गायीच्या पाठीमागं नमस्कार करावा म्हणतात, समोरून नाही. असं झालं. आणि त्या ब्रह्मदेवाला शंका आली की अरे हे सगळेजण याला एवढं डोक्यावर घेऊन नाचतात, पण हा खरंच कोण आहे काय माहिती. मग त्यांनी ठरवलं काहीतरी आपण करूया. कशामुळे असं झालं. काय नवल मग तरी जाहले ज्ञानी जर अज्ञान राहिले. एके दिवशी यमुना तीरी गोपांनी सोडली शिदोरी. रोजच्या प्रमाणे परिवासरे वनी निघाली मुले त्यामुळे अधीर झाली. बाबांनी सांगितलं होतं वासरांना नीट सांभाळा, खोल वनामध्ये जाऊ देऊ नका, हिंस्त्र श्वापद असतील. आता भूक लागलेली कडकडून समोर शिदोरे सोडले आहेत, तुकडा खाणार. एवढ्यात कोणाच तरी लक्षात आलं अरे वासरं कुठे गेली. मग आता काय करायचं. समोरचा घास सोडवे ना. वदत हरी चालू द्या तुम्ही रे आणि न मी वळवून वासरे. काही हरकत नाही, ब्रह्म आहे त्याला कशाची भूक. तुम्ही खा, मी आणतो जाऊन. तशीच हाती भाकर लोणी श्याम जात वासरा मागुनी. गेले, मी आणतो बस सगळी वासरं. इकडे बघ ब्रह्मदेवाने काय केलं. कृष्ण लोपता वनात इकडे माया मुग्ध विधाता. गुप्त कळी झणी गाई गोपा म्हणे पाहूया आता जय हरी सुखकंदा. सगळ्या गाई गोपांना जे तिथे राहिलेले होते नष्ट करून टाकलं, गुप्त करून टाकलं. आता बघू काय करतो. कारण शंका आली होती मनामध्ये. म्हणून विधात्यांनी किंवा ब्रह्मदेवानी असं केलं. का केलं. मायेचा भ्रम म्हणून अज्ञान आलं. भगवंताला कळलं नसेल का. कळलं. वाजवित निज वेणू मंगल वत्सास परते घननीळ. ठावनसे गाई गोपांचा. आपण असतं तो काय झालं असतं. बापरे काय झालं. हासत गाली धनी जगाचा. ठीक आहे काही हरकत नाही बघू. करुणी अपुल्या परी चातुरी बाळ जसा भाबड्या विचारी. चिंचोके लपवीत मुठीसी ते न कळे का परी पित्याशी. अरे कुठे गेला कुठे गेला कुठे लपला. अरे हा सापडला. कुठे. उशीच्या मागे. त्याला वाटतंय की आपण लपलोय. असं जे मोठ्यांनी बाळाशी खेळावं तसं भगवंतांनी ठरवलं आपण आता त्याच्याशी खेळूया. श्रीकृष्णाने असे जाणिले धात्याचे ते लाघव सगळे. धाता म्हणजे ब्रह्मदेव. स्वतःच नटला अनंत रूपे परमात्म्यासी काय न सोपे. सगळे गोप गाई उरलेली वासरं गुप्त झालेली होती. झाडं बिडं काही नाही, उन्हाळं मालरान एकदम उजाड तिथे. भगवंत सगळं स्वतःच झालं.
कारण तसंही आपण सगळेजण त्याचाच अंश आहोत. त्यामुळे त्याला काही अवघड नाही आहे सगळ्यांची रूपं घेणं. तो सगळा झाला. कसा झाला? स्वतःच नटला अनंत रूपे, परमात्म्यासी काय न सोपे. प्रकाश एकच जसा रवीचा, वर्ण रंगवी इंद्रधनुचा. एकच पांढरा प्रकाश जेव्हा डायव्हर्ट होतो तेव्हा सगळे रंग दिसतात. तसं झालं. अथवा प्रतिभा सत्काव्यासी, विविध रसाने नटते जैसी. तसेच झाला हरी सर्वही, गोप आणखी गाई. कंबल पावा काठी शिंगे, उडे न उरले काही. जय हरी सुख कंदा. सगळं पूर्वीप्रमाणे हरीने निर्माण केलं. किती दिवस? 1 वर्ष हे असे चालले. कारण तो भगवंताचा आपलं 1 वर्ष माणसांचं त्याचं निमिष ब्रह्मदेवाचं. 1 वर्ष हे असे चालले, कुणास ना काहीही उमगले. कुणाला म्हणजे गोकुळातल्या लोकांना. ब्रह्मदेवाला माहित होतं, श्रीकृष्णाला माहित होतं. गोप बाळ परी निज जननी ते, पूर्वी हुन झाले आवडते. आता प्रत्यक्ष श्रीकृष्णाने रूप घेतलेला जास्त आवडता होईल नाही तर काय. काही त्यांच्या खोडीचं काही वाटे ना, आता मार पण काही ना बिलकुल. सुरधेनु जणू झाल्या गाई, कधीच दुग्धा उणीव नाही. गोप म्हणायला लागले, अरे आपलं इथलं गवत खूपच खास दिसतंय बरं का. दुप्पटच झालं दूध अचानक. सगळं विकून घरातलं देऊन विकतोय तरी पूर्वीपेक्षा जास्त नफा व्हायला लागला. स्त्रविती ओट्या पिऊन वासरे, नवल करी गोकुळ विचारे. पाहून असली अगाध सत्ता, लज्जित झाला मनी विधाता. ब्रह्मदेवाला कळलं आपण चूक केली. अहंकार हृदयीचा टाकून, श्री चरणावर घेई लोळण. हे कसं झालं म्हणे? 4 शिरे, ब्रह्मदेवाला 4 शिर असतात. 4 शिरे जणू 4 ही मुक्ती, भक्ती पुढती विनम्र होती. 4 मुक्ती, सलोकता, सरूपता, सायुज्यता, हे सगळ्या ज्या मुक्ती आहेत ना, ह्या सगळ्या मुक्ती. मोक्ष आम्हाला नको, आम्हाला द्वैतच दे, कारण भक्तीचं सुख खूप जास्त आहे. असं जे सगळ्या संतांनी म्हणलं तसं झालं जणू काही. 4 शिरे जणू 4 ही मुक्ती, भक्ती पुढती विनम्र होती. काय आहे ना, मुक्त झालं की द्वैत संपतं आणि द्वैत संपलं की भक्ती राहत नाही. त्यामुळे भक्तीचं सुख इतकं चांगलं आहे की त्याच्या पुढे आम्हाला मुक्ती पण नको. हात जोडूनी विनवी देवा, प्रमाद माझा क्षमा करावा. अंकावर घेतल्या शिशूचा पाय लागला म्हणून, काय होतसे रुष्ट कधीतरी वत्सल हृदयी जननी. जय हरी सुख कंदा. ब्रह्मांडाचा तू उत्पादक, आम्ही सारे अजाण पालक. आता ब्रह्मदेवाला सुचलं खरं काय ते, आणि म्हणून आता स्तुती करतोय. गोविंदा माधवा उदारा, क्षणोक्षणी आम्हाच सावरा. असं का झालं? माझा तोल गेला, मी तुझ्याविषयी संशय घेतला. क्षणोक्षणी आम्हास सावरा, हीच आपण प्रार्थना करायला पाहिजे. संशय येईलच, आम्ही सामान्य जन आहोत. त्यामुळे तू आहेस की नाही, जेव्हा दुःख येतं ना तेव्हा बघतोय ना तो का नाही बघत आहे, दिसतंय की नाही त्याला, अशी शंका मनामध्ये येणं शक्य आहे. अशा वेळेस आम्हाला सावरा. नेय म्हणून जे जे काही, तूच एक त्या सर्वा ठाई. ज्ञाताही उरतोन निराळा, ज्ञान तेही तव रूप दयाळा. आता अगदी सुरेख अशी स्तुती केली आहे त्यांनी. असे असूनही जनहित तत्पर, संत लुप्त तव सगुण तनुवर. म्हणजे आधी ब्रह्माचं, त्याच्या परब्रह्म स्वरूपाचं वर्णन केलंय. कसं केलंय? नेय म्हणून जे जे काही, तूच एक त्या सर्वा ठाई. ज्ञाताही उरतोन निराळा, ज्ञान तेही तव रूप दयाळा. म्हणजे काय आहे? ज्ञेय, ज्ञान, माता, भज, भजन, भोक्ता, हे सगळं तूच आहेस, एकच आहे. कारण एक तूच अद्वैत तत्वज्ञान, हो ना. असा जरी तू आहेस, असे असूनही जनहित तत्पर, संत लुब्ध तव सगुण तनुवर. आणि म्हणून तू जन्माला येतोयस. कसा जन्माला येतोयस? कर्म प्रारब्धाने नाही,
मागच्या जन्मात जे काय केलं म्हणून पुनर्जन्म भाग पडला असं झालेलं नाहीये. स्वेच्छामय ही मूर्ती मनोहर, आपल्या इच्छेने जन्म घेतलायस म्हणे तू, असे खरोखर पराहुनी पर. पण भगवंता माझं असं झालंय, माझं कशाला? सगळ्याच कर्मकांडी लोकांचं असं होतंय. नोळखिता तव श्यामल रूप, ज्ञान मत्त जे करीती जपतप, जवळ तयाने खचितची केली, कल्पतरू सोडून वाभळी. आणि म्हणून भक्तीचं महत्व काय? आणि म्हणून भक्ती हा चौथा साधन किंवा पाचवा पुरुषार्थ मानला जातो. आणि म्हणून चारही पुरुषार्थ कधी कृतार्थ होतात? काल आपण बघितलं की 4 पुरुषार्थ कधी कृतार्थ झाले, जेव्हा भक्ती मध्ये आले. अशी ती भक्ती जास्त महत्वाची. गळ्यात सुमालिका कटितटी सपीतांबर, घुमे मधुर बासरी मयूरपिच्छ डोईवर, पदा मृदुल चाटती अशन सोडुनी वासरे, मदी हृदयी वसो सतत रूप हे गोजिरे. गमन करीत विधाता स्तवनी, असा गोप काय मायावी. पुढचं वाचलं. श्रवता सादर चरिता या त्यासी गोपकाय मायावी, जय हरी सुख कंदा. आता इथे दोनदा मायावी शब्द आलाय. गोपाचं रूप घेतलेला मायावी असा श्रीकृष्ण हे पहिल्या कडव्यात आहे. आणि दुसऱ्यांदा श्रवता सादर चरिता, आदराने जर हे श्रवण केलं आपण तर त्यासी गोप काय मायावी. गोप म्हणजे भ्रम. तर भ्रमामुळे, मायेमुळे त्याचं मन इकडे तिकडे भटकणार नाही. कधी भटकणार नाही? सादर चरिता वंदन करिता किंवा श्रवण करिता. विधी मोहनाश नावाचा 5वा सर्ग समाप्त. वेदेश्च सर्वे स्मृतिभिः पुराणे, शास्त्रेश्च तेस्तेर्मुनिभिः प्रणीते, ज्ञातं न समक्य खलु यस्य रूपं, भक्तिप्रियं तं गिरिशं नमामि. गोपाल कृष्ण भगवान की जय. होते कसं? उद्या याच्यावर काहीतरी उपाय काढूया त्याचा. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले, इंद्रियों के न घोड़े विषय में खड़े, इंद्रियों के न घोड़े विषय में खड़े, जो अड़े भी तो संयम के घोड़े पड़े,
की वासनाओं से डरते रहे, पाप की वासनाओं से डरते रहे, सद्गुरुओं का परम धन कमाते चले, सद्गुरुओं का परम धन कमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले। लोग कहते हैं भगवान आते नहीं, लोग कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं, रुक्मिणी की तरह धुन लगाते चले, रुक्मिणी की तरह धुन लगाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले। लोग कहते हैं भगवान आते नहीं, लोग कहते हैं भगवान आते नहीं, दिल्ली की तरह हम खिलाते नहीं, दिल्ली की तरह हम खिलाते नहीं, शास्त्र प्रेमी विश्व समझाते चले, शास्त्र प्रेमी विश्व समझाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले। दूर में करते नहीं, सुख में भूले नहीं, दूर में करते नहीं, सुख में भूले नहीं, प्राण जाए मगर धर्म भूले नहीं, प्राण जाए मगर धर्म भूले नहीं, धर्म धन का खजाना लुटाते चले, धर्म धन का खजाना लुटाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले। वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, हम दिखाएंगे सबको कभी ना कभी, हम दिखाएंगे सबको कभी ना कभी, ऐसा विश्वास दिल में जमाते चले, ऐसा विश्वास दिल में जमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, उनको विषयों के रिश्ते हटाते चले, उनको विषयों के रिश्ते हटाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते 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 चले। आपण जयघोष घेऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय, सद्गुरु दासगणु महाराज की जय, स्वामी वरदानंद महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ, नमः पार्वती पते हर महादेव, भारत माता की जय. भाविको, आज या कार्यक्रमासाठी देवगिरी प्रांताचे मंत्री श्री योगेश गर्गे आलेले आहेत. तर आपण आता ज्या कृष्णकथामृताचं आपण इथे वाचन चालू आहे ऐकतोय सगळ्यांचं आहे, तर त्या ग्रंथाचं आणि आमच्या स्वामीजींचे काही ग्रंथ त्यांना आपण भेटून त्यांचा इथे सत्कार करूया. आणि गर्गेजींना काही 1-2 मिनिट बोलणार आहे, त्यानंतर बोलतो. सुधीर देशपांडे आमचे गटप्रमुख आहेत.
आला की जास्त वेळ बोललो. कारण एका कार्यक्रमाची फक्त सूचना देणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 15 ऑगस्टला आपण स्वतंत्र झालेलो आहोत. परंतु 15 ऑगस्टला स्वतंत्र होत असतानाच आपल्या मनात, सगळ्यांच्या मनामध्ये वेदना पण आहेत की आम्ही